Welcome student, myself Vaishali Tombar. Today we are going to lecture ENTC third year department. त्यामध्ये आपण फर्स्ट बघतोय कंट्रोल सिस्टम अँड पीएलसी हा सब्जेक्ट आहे आपला. तर त्यामध्ये आपण फर्स्ट युनिट बघितलं होतं बेसिक कंट्रोल सिस्टम. बेसिक कंट्रोल सिस्टममध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं तर कंट्रोल सिस्टम म्हणजे काय. आपण फर्स्ट काय बघितलं, कंट्रोल सिस्टम म्हणजे काय, त्याच्यानंतर डेफिनेशन वगैरे बघितलं, त्याचे काही एक्झाम्पल्स बघितले होते आपण. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, बेसिक कंट्रोल सिस्टम. बेसिक कंट्रोल सिस्टमचे काय आपल्याला कंट्रोल पार्ट्स दिलेले होते. त्यांनी पार्ट्स कोणकोणते दिले होते त्यांनी, तर प्लांट और प्रोसेसर, कंट्रोलर, इनपुट आउटपुट, डिस्टर्बन्स, इंटरनल डिस्टर्बन्स, एक्सटर्नल डिस्टर्बन्स, फीडबॅक कंट्रोल आणि फीडबॅक कंट्रोल सिस्टम हे काय दिलेले होते आपल्याला, तर पार्ट ऑफ कंट्रोल सिस्टमचे काही बेसिक पार्ट दिलेले होते. आपण त्याचं काय केलेलं आहे, स्टडी केलेलं आहे. त्यानंतर त्याच्या डेफिनेशन बघितल्या होत्या, त्याचे काही एक्झाम्पल्स बघितले होते आणि त्यानंतर आपण काय बघितलं होतं पुढं, तर कंट्रोल सिस्टमचे एक्झाम्पल्स बघितले होते. कंट्रोल सिस्टमचे एक्झाम्पल कोणते बघितले होते आपण, तर आपल्या डेली रुटीनमध्ये आपण जे यूज करतो आहे काही कंपोनंट्स वगैरे यूज करतो आहे त्यांचे काय बघितले होते, एक्झाम्पल बघितले. फॉर एक्झाम्पल म्हटलं तर काय येणार त्यामध्ये, इलेक्ट्रिक फॅन, लॅम्प, स्विच, इलेक्ट्रिक लिफ्ट्स, कॉफी मेकर्स, वॉशिंग मशीन, हँड ड्रायव्हर, वाटर हीटर, व्होल्टेज स्टॅबिलायझर, मिसाईल लॉन्चिंग, शिप स्टॅबिलायझर, डीसी मोटर स्पीड कंट्रोलर, ॲटोमॅटिक गेट कंट्रोलर, सॅटेलाइट स्टेकिंग सिस्टम, एअर ट्रॅफिक कंट्रोलर हे काय येत आहेत आपले, तर सगळे एक्झाम्पल कशाचे येतात, तर कंट्रोल सिस्टमचे बेसिक एक्झाम्पल येऊन जातात. आता आपण नेक्स्ट लेक्चरला काय बघणार आहोत, आजच्या लेक्चरला काय बघणार आहोत, तर आपण क्लासिफिकेशन ऑफ कंट्रोल सिस्टम बघणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ कंट्रोल सिस्टममध्ये जर बघितलं आपण तर कंट्रोल सिस्टमचे 2 टाईप्स पडतात. 2 टाईप्स कोणते टाईप्स आहे त्याचे, तर नॅचरल कंट्रोल सिस्टम आणि मॅन मेड कंट्रोल सिस्टम. नॅचरल कंट्रोल सिस्टम म्हणजे काय, जी नॅचरली काय होते, डेव्हलप होत असते, त्याला काय म्हणणार आहे आपण, नॅचरल कंट्रोल सिस्टम. आणि मॅन मेड कंट्रोल सिस्टम म्हणजे काय, तो मानवाने काय केलेली, निर्मित केलेली. समजा आपण एखादा लॅपटॉप यूज करतोय किंवा मोबाईल यूज करतोय, त्याला काय फॅन यूज करतोय, इलेक्ट्रिक फॅन, त्या AC यूज करतोय, ते काय असणार आहे आपलं, तर ॲटोमॅटिक व्हेकल म्हणजे ते काय असणार आहे, तर ते मानवाने काय केलेलं आहे, म्हणजे डेव्हलप केलेलं आहे आणि त्याला काय केलेलं आहे, कंट्रोल सिस्टममध्ये काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. त्यानंतर आपण फर्स्ट डेफिनेशन बघू आता, नॅचरल कंट्रोल सिस्टम. नॅचरल कंट्रोल सिस्टमची डेफिनेशन काय सांगते आपल्याला, तर व्हेरियस सिस्टम वर्किंग इनसाइड द ह्युमन बॉडी विच आर बेसिकली लॉजिकल सिस्टम आर द एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल सिस्टम. म्हणजे नॅचरल कंट्रोल सिस्टम काय सारखे वर्किंग करते, ती कशामध्ये करते, इनसाईडला, कशाच्या, ह्युमन बॉडीच्या इनसाईडला काय करत असते, बेसिकली ती बायोलॉजिकली काय करते, डेव्हलप होत असते. त्या फॉर एक्झाम्पल काय येतं, ते नॅचरल सिस्टम येऊन जातं. त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला, मेन मेड कंट्रोल सिस्टम. मेन मेड कंट्रोल सिस्टम काय सांगते, त्याची डेफिनेशन, तर व्हेरियस सिस्टम डेव्हलप बाय ह्युमन बीइंग्स विच परफॉर्म डिफरंट स्पेसिफिक टास्क. म्हणजे काय होतं, मानवाने काय केलेले, ते निर्माण केलेले, ती काय होते, स्पेसिफिक टास्कमध्ये काय केली जाते, ते डेव्हलप केली जाते. फॉर एक्झाम्पल काय बघितलं त्याने, सिस्टम लाईक AC, ॲटोमॅटिक इलेक्ट्रिक आयन, म्हणजे काय असणार त्याचं एक्झाम्पल काय जर सांगितलं त्यांनी, तर लाईक AC सांगितलं आहे त्यांनी, ॲटोमॅटिक इलेक्ट्रिक आयन सांगितलं आहे. त्यानंतर काय बघतो आपण, तर टाईम पॅरामीटर्स बघतो आहे. म्हणजे टाईम पॅरामीटर्स म्हणजे काय, कंट्रोल सिस्टममध्ये काय केलं जाते, काही टाईम पॅरामीटर्स यूज केले जातात. त्यांचे आपल्याला काय दिलेले, त्यांनी टॉप टाईप्स दिलेले आहे आणि त्याचे सब टाईप्स दिलेले आहेत. तर कंट्रोल सिस्टममध्ये कोणकोणते टाईम पॅरामीटर यूज होतात, तर लिनियर कंट्रोल सिस्टम आणि नॉन लिनियर कंट्रोल सिस्टम, असे काय होतात, 2 टाईप्स यूज केले जातात. त्यानंतर त्यांचे लिनियर कंट्रोल सिस्टमचे काय दिलेले आहे आपल्याला, 2 सब टॉपिक दिलेले आहे. समजा लिनियर टाईम व्हॅरिंग कंट्रोल सिस्टम आणि टाईम इनव्हॅरियंट कंट्रोल सिस्टम असे काय दिलेले आहे आपल्याला, तर लिनियर कंट्रोल सिस्टमचे 2 सब टॉपिक दिलेले आहेत. फर्स्ट बघणार आहोत आपण आता, लिनियर कंट्रोल सिस्टम म्हणजे काय, त्याची आपल्याला डेफिनेशन काय सांगते, तर लिनियर सिस्टम इज डिफाईन ॲज सिस्टम विच फॉलो द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. लिनियर सिस्टमची डेफिनेशन काय सांगते, तर सिस्टम कशामध्ये फॉलो होते, तर प्रिन्सिपल आहेत त्याचे, ते कसे होते, सुपरपोजिशनमध्ये काय येतात, त्याचे प्रिन्सिपल येतात. तर त्याचे काय दिलेले, 2 प्रॉपर्टीज येतात. तर फर्स्ट प्रॉपर्टी काय दिलेली आहे आपल्याला, ॲडिक्टिव्ह प्रॉपर्टी, दॅट इज काय सांगते ती, F ऑफ X + Y इज इक्वल टू काय येत असते, F ऑफ X
प्लस एफ ऑफ वाय, म्हणजे जी प्रॉपर्टी दिली इंटू काय असणार एक्स प्लस वाय इंटू काय असतं त्याला एफ, तर तिचं जर आपण ती यूज केली तर तिचं आपल्याला एक्झाम्पल काय भेटून जातं एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ वाय. सेकंड काय सांगितले त्यांनी आपल्याला होमोजेनियस प्रॉपर्टी, दॅट इज काय सांगितलं त्यांनी होमोजेनियस प्रॉपर्टीमध्ये एफ ऑफ एक्स प्लस अल्फा प्लस एक्स इज इक्वल टू काय होतं आपलं तर अल्फा इंटू एफ इंटू काय होणार आहे त्याला ऑफ एक्स होणार आहे. तर ह्या प्रॉपर्टीचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशनचे जे फाइंड केलेलं ते कशाच्या बेसवरती केलेलं किंवा त्याचं एक्झाम्पल बेटर एक्झाम्पल काय असणार आहे तर PID कंट्रोलर सांगितलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं त्यांनी PID कंट्रोलर काय हे काय त्याचा बेस्ट एक्झाम्पल्स आहे. मी सिलेबस इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला सिलेबस सांगितलं होतं. सिलेबसमध्ये मी तुम्हाला PID कंट्रोलरची इन्फॉर्मेशन सांगितली. PID कंट्रोलर काय असतं आता आपलं प्रोफेशनल इंटरगल डेरिव्हेटिव्ज असतं. ते काय करत असतं तर टू प्रॉपर्टीला काय करतं ॲडिशन करतं आणि त्यावरून त्याचं काय ठरवलेलं असतं त्याने ग्राफ ठरवलेला असतो. तर ह्या जो लिनियर कंट्रोल सिस्टम आहे त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी आपल्याला दोन इक्वेशन यूज केले जातात आणि ते जे दोन इक्वेशन यूज केलेले जातात एफ ऑफ एक्स प्लस वाय आणि दॅट इज एफ ऑफ अल्फा इंटू एक्स, हे इक्वेशन कशाचे असणार आहे तर हे इक्वेशन आपल्याला PID कंट्रोलरचे असणार आहेत. नेक्स्ट काय बघतो आपण लिनियर टाईम व्हॅरियंट सिस्टम. लिनियर टाईम इन व्हॅरियंट सिस्टम म्हणजे काय त्याची डेफिनेशन सांगितलेली आपल्याला. लिनियर टाईम व्हॅरियंट सिस्टम इज डिफाईन ॲज द कंट्रोल सिस्टम इन विच पॅरामीटर्स ऑफ द सिस्टम आर व्हॅरी द टाईम दॅट्स मीन्स द टाईम पास पॅरामीटर व्हॅरीज. म्हणजे काय होतं तर लिनियर टाईम व्हॅरियंट सिस्टम इट इज डिफाईन काय सांगते तर कंट्रोल सिस्टम विच काय होते पॅरामीटर काय होतो तो व्हॅरी होत असतो. मीन्स कसा होतो तो पासेस होतो कशाच्या पॅरामीटरच्या. तर त्याचं जर डायग्राम बघितले आपण फॉर एक्झाम्पल डायग्राम बघितले तर टाईम व्हॅरियंट सिस्टम दिलेलं आहे आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला तर इनपुट काय सांगतं पॅरामीटर ऑफ सिस्टम आर व्हॅरिएबल. पॅरामीटर काय असणार आहे आपलं इनपुट असणार आहे, पॅरामीटर काय असणार आहे आपलं तर पॅरामीटर ऑफ सिस्टम आर व्हॅरिएबल आणि काय भेटतं आहे आपल्याला आउटपुट भेटतं आहे. त्याचं एक्झाम्पल काय सांगितलं दिस सिस्टम आर डिस्क्राईब बाय डिफरंट इक्वेशन विथ व्हॅरिएबल कोएफिशियंट. दिस सिस्टम आर डिस्क्राईब बाय डिफरंट इक्वेशन विथ व्हॅरिएबल कोएफिशियंट. त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघितलं आपण तर काय प्रॅक्टिकल एक्झाम्पल काय आपलं तर ऑटोमोबाईल व्हेकल काय असणार आहे त्याचा प्रॅक्टिकल एक्झाम्पल असणार आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं आपल्याला तर लिनियर टाईम इनव्हॅरियंट सिस्टम सांगितलेली. लिनियर टाईम इनव्हॅरियंट सिस्टमची डेफिनेशन काय सांगते आपल्याला इट इज डिफाईन ॲज द कंट्रोल सिस्टम इन विच पॅरामीटर्स ऑफ द सिस्टम डज नॉट व्हॅरी विथ टाईम. आपण कशामध्ये बघितलं तर लिनियर टाईम व्हॅरियंट सिस्टममध्ये काय सांगितलं आपल्याला त्यांनी तर लिनियर टाईम व्हॅरियंट सिस्टममध्ये काय होतो आपला टाईम काय होतो व्हॅरी होत असतो आणि लिनियर टाईम इनव्हॅरियंटमध्ये काय होणार आहे आपला टाईम काय होणार आहे कॉन्स्टंट राहणार. त्यामध्ये टाईम काय होणार नाही चेंज होणार नाही. इनपुट पॅरामीटर्स ऑफ सिस्टम आर कॉन्स्टंट राहणार आहे आणि तसं काय भेटणार आहे आपल्याला आउटपुट भेटणार आहे. त्याचं जर एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर काय सांगितलं दिस कंट्रोल सिस्टम आर डिस्क्राईब बाय लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ constant coefficient. Parameters of this system are unfazed by this even though input and output might depends on the time, means that there is no any change in the parameter at time passes. म्हणजे लिनियर आणि व्हॅरियंट आणि इनव्हॅरियंटमध्ये काय सांगितलं जातं तर व्हॅरियंटमध्ये आपला टाईम काय होत असतो चेंज होत असतो आणि इनव्हॅरियंट सिस्टममध्ये काय राहतो आपला टाईम कॉन्स्टंट राहत असतो. त्याचं जर एक्झाम्पल बघितलं आपण तर त्याचं एक्झाम्पल काय सांगितलं त्यांनी आपल्याला इलेक्ट्रिकल नेटवर्क कन्सिस्ट ऑफ द डिफरंट एलिमेंट्स रेजिस्टर कॅपॅसिटर इंडक्टर देअर व्हॅल्यू डज नॉट चेंज. समजा इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये काय सांगितलं त्याने आपण जे रेजिस्टर कॅपॅसिटर इंडक्टर जे यूज करतो आहे त्यांची काय होत नाही व्हॅल्यू काय होत नसते चेंज होत नसते ती कशी असते कॉन्स्टंट व्हॅल्यूमध्ये असतो. तर त्यांचं अजून सेकंड एक्झाम्पल सांगितलं त्यांनी RC LC RLC इलेक्ट्रिकल सर्किट सांगितलं. RC LC आणि RLC इलेक्ट्रिकल सर्किट काय सांगतात ते तर रेजिस्टन्स कॅपॅसिटर सिरीज सर्किट इंडक्टन्स कॅपॅसिटर सिरीज सर्किट रेजिस्टन्स कॅपॅसिटर आणि इंडक्टन्स काय सांगितलं त्यांनी सिरीज सर्किट. यांची काय असते यांची पण व्हॅल्यू कशी असणार आहे कॉन्स्टंट अंतर असणार. यांच्यामध्ये टाईम काय होत नाही व्हॅरी होत नाही. कॉन्स्टंट टाईमला काय असतात कॉन्स्टंट टाईमला काय असतात ते फिक्स असतात. असं काय झालं आपले हे तर प्रॅक्टिकल एक्झाम्पल झाले कशाचे टाईम इनव्हॅरियंट सिस्टमचे.
तर नेक्स्ट बघणार आहोत आपण टाईम व्हॅरियंट आणि टाईम इनव्हॅरियंटचे कंपॅरिझन बघणार आहोत. टाईम व्हॅरियंट आणि टाईम इनव्हॅरियंटचं कंपॅरिझन काय सांगते आपल्याला, तर फर्स्ट बघतो आपण डेफिनेशन काय सांगते टाईम व्हॅरियंटची. इट इज डिफाईन ॲज द सिस्टम इन विच द पॅरामीटर्स चेंज विथ टाईम. म्हणजे टाईम व्हॅरियंटमध्ये डेफिनेशन काय, इट इज सिस्टम विच द पॅरामीटर चेंज द टाईम. आणि टाईम इनव्हॅरियंटमध्ये काय सांगतं, इट इज डिफाईन ॲज द सिस्टम विच पॅरामीटर डज नॉट चेंज द टाईम. तो पॅरामीटर काय करत नाही, टाईम चेंज करत नाही. पॅरामीटर टाईम चेंज करत नाही म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणते पॅरामीटर असणार आहे, कॅपॅसिटर, रेझिस्टन्स अँड इंडक्टन्स. हे पॅरामीटर काय होणार आहे, तर टाईम व्हॅरियंट सिस्टममध्ये काय केले जाणार आहे, यूज केले जाणार आहे. नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी, डिस्क्रिप्शन ऑफ सिस्टम. डिस्क्रिप्शन काय सांगता येतं त्याचं, तर टाईम व्हॅरियंटचं, इट इज डिस्क्राईब बाय लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ द व्हॅरिएबल कोएफिशियंट. म्हणजे जो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बघितलं त्याची व्हॅरिएबल व्हॅल्यू कशी असणार आहे, कोएफिशियंटमध्ये असणार आहे. आणि टाईम इनव्हॅरियंटची कशी असणार आहे, इट इज डिस्क्राईब बाय लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट. म्हणजे जी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असणार आहे त्याची व्हॅल्यू कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे कोएफिशियंटमध्ये. त्याने थर्ड काय सांगितलं आपल्याला, त्याची डिझाईन कशी असणार आहे, ॲक्सेप्टेड डिझाईन ऑफ सर्किट इज कॉम्प्लेक्समध्ये असणार आहे. म्हणजे टाईम व्हॅरियंटचं जे सर्किट असणार आहे त्याची डिझाईन कशी असणार, कॉम्प्लिकेटेड असणार आहे. त्यानंतर टाईम इनव्हॅरियंटची जर बघितली आपण डिझाईन, तर त्यांनी काय सांगितलं, सर्किट इज इझी टू डिझाईन. म्हणजे आपण त्याचं सर्किट कसं करू शकतो, इझी काय करू शकतो, डिझाईन करू शकतो. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, ब्लॉक डायग्राम सांगितलेले आपल्याला टाईम इनव्हॅरियंटची. टाईम इनव्हॅरियंटची ब्लॉक डायग्राम काय सांगते आपल्याला, तर आपण काय करतो, इनपुट देतो. इनपुट दिल्यानंतर त्याचं काय असणार आहे, पॅरामीटर्स ऑफ सिस्टम आर व्हॅरिएबल. म्हणजे त्यामध्ये जो पॅरामीटर यूज केलेला आहे तो कसा असणार आहे, व्हॅरिएबल टाईमचा असणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला काय भेटणार आहे, त्याचा आउटपुट भेटणार आहे. त्यानंतर जो टाईम इनव्हॅरियंटची ब्लॉक डायग्राम जर बघितली आपण, त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, इनपुट सांगितल्यानंतर त्यांनी पॅरामीटर ऑफ सिस्टम आर कॉन्स्टंट सांगितले. त्यामध्ये जो पॅरामीटर यूज केले जाणार आहे त्यांचा टाईम कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणून आपल्याला काय भेटतं, त्याचा आउटपुट भेटतं. म्हणजे दोन्हीचे डायग्राम कसे असणार आहे, तर त्यामध्ये जे डायग्राम सेम असणार पण त्यामध्ये जे पॅरामीटर यूज गेलेले ते कसे असणार आहे, आपल्याला दोन्ही पण अल्टरनेट चेंजेस असणार, एक व्हॅरी असणार आहे, एक कॉन्स्टंट असणार आहे. त्यानंतर त्यांचं समजा एक्झाम्पल सांगितलं आपल्याला, तर टाईम व्हॅरियंटचं एक्झाम्पल काय सांगतं, स्पेस व्हेकल हुज मास डिसीज विथ टाईम. म्हणजे ते व्हेकलचं मास आपण काय करतो, डिक्रीजेस करतोय, तो कशामध्ये, टाईममध्ये काय होत असणार, ते डिक्रीजेस होत असणार आहे. आणि टाईम इनव्हॅरियंटचं एक्झाम्पल काय सांगता आपल्याला, तर RLC नेटवर्क कन्सिस्ट ऑफ RLC कंपोनंट्स अँड दिअर व्हॅल्यूज आर कॉन्स्टंट अँड नॉट फंक्शन ऑफ टाईम. म्हणजे RLC नेटवर्क कन्सिस्टमध्ये RLC कंपोनंट्स काय असणार, व्हॅल्यू आर कॉन्स्टंट असणार आहे अँड नॉट फंक्शन ऑफ टाईप. म्हणजे रेझिस्टन्स, कॅपॅसिटर आणि इंडक्टन्सचे व्हॅल्यू कसे असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे आणि त्याचं फंक्शन कसं असणार आहे, टाईमवरती डिपेंड्स असणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघतोय आता नॉन लिनियर कंट्रोल सिस्टम बघतोय. आता आपण काय बघितलं, टाईम व्हॅरियंट आणि टाईम इनव्हॅरियंटमध्ये बघितलं. तर तो कशामध्ये बघितलं, लिनियरमध्ये बघितलं होतं. लिनियरचे टाईप सब टॉपिक काय होता, टाईम व्हॅरियंट आणि टाईम इनव्हॅरियंट. आता सेकंड डेफिनेशन कशाचं बघतोय आपण, नॉन लिनियर कंट्रोल सिस्टम बघतोय. नॉन लिनियर कंट्रोल सिस्टमची डेफिनेशन काय सांगते आपल्याला, तर नॉन लिनियर सिस्टम इज डिफाईन ॲज द सिस्टम which does not follow the principle of superposition. नॉन लिनियर कंट्रोल सिस्टम काय सांगते, तर नॉन लिनियर सिस्टम इज डिफाईन ॲज द सिस्टम विच डज नॉट फॉलो द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचे काय करत नाही, तो प्रिन्सिपल काय करत नाही आहे, फॉलो करत नाही. तसं लिनियरमध्ये काय बघितलं होतं, तर त्यामध्ये सुपरपोजिशनचे इक्वेशन काय केले जाते, त्याचे प्रिन्सिपल काय केले गेलेले आहे, यूज केले गेलेले आहे. त्यानंतर नॉन लिनियर इज द लिनियर सिस्टम क्रिएट दिस टाईप ऑफ सिस्टम. नॉन लिनियर इज द लिनियर सिस्टम आहे आणि ते कशाची क्रिएट केले जाते, टाईप ऑफ सिस्टमवरती केले जाते. जर आपण लिनियर आणि नॉन लिनियरचं कंपॅरिझन बघायचं म्हटलं तर त्याचं कंपॅरिझन बघू आपण. तर लिनियर सिस्टम आणि नॉन लिनियर सिस्टम. तर फर्स्ट टॉपिक
टॉपिक काय दिलेला त्यांनी, ऑबिस सुपरपोजिशन थेरम. म्हणजे लिनियर सिस्टममध्ये काय केलं जातं, तर सुपरपोजिशनचं थेरम काय केलं जातं, यूज केला जातो. आणि नॉन लिनियरमध्ये काय आहे त्याच्या ऑपोजिट, म्हणजे नॉन लिनियरमध्ये डू नॉट ऑबे सुपरपोजिशन थेरम. नॉन लिनियरमध्ये काय केलं जाणार नाही आपला, तर थेरम काय केलं जाणार नाही, यूज केलं जाणार नाही. सेकंड काय सांगितलं त्याने, इट कॅन बी ॲनालाइज बाय स्टँडर्ड टेस्ट इनपुट सिग्नल. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, कॅन बी ॲनालाइजमध्ये काय असणार, त्याचं जे इनपुट सिग्नल काय असणार, स्टँडर्डमध्ये असणार आहे. तसं नॉन लिनियरमध्ये त्याचं इनपुट सिग्नल कसं असणार आहे, तर कॅनॉट बी ॲनालाइज बाय स्टँडर्ड टेस्ट इनपुट सिग्नल. म्हणजे त्याचं जे सिग्नल असणार आहे ते काय असणार आहे, स्टँडर्ड कंडिशनमध्ये नसणार आहे. त्यानंतर लिनियर सिस्टमचं काय सांगितलं त्यांनी, थर्ड टॉपिक्स, डू नॉट एक्झिबिट इट्स लिमिट सायकल. म्हणजे त्याचे जो लिमिट्स असणार आहे सायकलचं, त्यावरती कोणतं आहे, डू नॉट. म्हणजे त्याच्यावरती कोणती पण काय नसणार आहे, लिमिट्स नसणार आहे सायकलवरती. तसं नॉन लिनियरमध्ये काय सांगितलं त्यांनी, एक्झिबिट्स लिमिट सायकल. म्हणजे नॉन लिनियर सिस्टममध्ये काय असणार आहे, तर त्यामध्ये लिमिट्स असणार आहे सायकलवरती. त्यानंतर फोर्थ काय सांगतं त्यांनी, स्टॅबिलिटीज डिपेंड्स ऑन ओनली रूट लोकेशन. त्यांची जी स्टॅबिलिटी लिनियर सिस्टमची ती कशावरती डिपेंड्स असणार आहे, तर ओनली रूट लोकेशनवरती काय असणार आहे, त्याची स्टॅबिलिटी डिपेंड्स असणार आहे. तसं नॉन लिनियर सिस्टमची स्टॅबिलिटी कशी असणार आहे, तर स्टॅबिलिटी डिपेंड्स ऑन रूट लोकेशन, टाईप ऑफ इनपुट अँड आउटपुट इनिटियल कंडिशन. म्हणजे स्टॅबिलिटी डिपेंड्स असणार आहे कशावरती, रूटवरती, लोकेशनवरती, टाईप ऑफ इनपुट अँड इनिटियल कंडिशनवरती काय असणार, ते डिपेंड्स असणार आहे. त्यानंतर त्यांनी 5 नंबरचं काय दिलेलं आपल्याला, कम्पॅरिझन दिलं, टॉपिक दिलं. लिनियर सिस्टममध्ये काय सांगितलं त्यांनी, कॅन बी ॲनालाइज बाय लॅपलेस जे ट्रान्सफॉर्मर. म्हणजे कॅन बी ॲनालिस काय करू शकतो आपण, त्यामध्ये लॅपलेस करू शकतो, फॉर्नियर करू शकतो आणि जे ट्रान्सफॉर्मर करू शकतो. तसं नॉन लिनियर कंडिशनमध्ये काय करू शकतो आपण, कॅनॉट बी ॲनालाइज बाय दिस मेथड. म्हणजे त्यामध्ये आपण ही मेथड काय करू शकत नाही, यूज करू शकत नाही. मग त्या नॉन लिनियरमध्ये काय होते, ही मेथड यूजच केली जात नाही. त्यांनी जर आपल्याला त्याचे एक्झाम्पल सांगितले, समजा लिनियर सिस्टमचं एक्झाम्पल काय बघितलं आपण, बेटर एक्झाम्पल सांगितलं त्यांनी. कोणतं सांगितलं होतं त्यांनी, तर PID कंट्रोलर सांगितलं होतं. PID कंट्रोलर आणि इथं काय सांगता येतं आपल्याला, ते पोटेन्टिओमीटर. हे काय लिनियर सिस्टमचे बेस्ट एक्झाम्पल्स आहे. त्यानंतर नॉन लिनियर सिस्टमचे काय एक्झाम्पल काय सांगतात, ते ॲम्प्लिफायर आणि लॉगॅरिथम आणि ॲम्प्लिफायर हे काय आहे, तर नॉन लिनियर सिस्टमचे एक्झाम्पल सांगितलेले आहे. आता जर आपण हे काय बघितलं, आपण बेसिक क्लासिफिकेशन बघितलं होतं कशाचं, कंट्रोल सिस्टमचं. त्याचे किती टाईप्स पडतात आपल्याला, 2 टाईप्स पडतात. कोणकोणते, तर नॅचरल मॅनमेड सिस्टम आणि नॅचरल सिस्टम आणि मॅनमेड कंट्रोल सिस्टम. आपण ते काय बघितलं, दोन्हीचे डेफिनेशन बघितल्या. त्यानंतर आपण नेक्स्ट काय बघितलं होतं, तर टाईम व्हॅरियंट. म्हणजे टाईमचे काय बघितलं होतं आपण, कंट्रोल सिस्टमच्या टाईप्स बघितले होते. कोणते बघितले होते, लिनियर आणि नॉन लिनियर बघितले. असे नॉन लिनियर सिस्टम आणि लिनियर सिस्टम असे कंट्रोल सिस्टम 2 टाईप्स बघितले होते. तर लिनियर सिस्टमचे परत काय बघितले होते आपण, 2 सब टॉपिक्स बघितले होते. कोणते, तर इनव्हॅरियंट आणि व्हॅरियंट. इनव्हॅरियंट आणि व्हॅरियंटमध्ये काय डिफरन्स सांगितलं, तर टाईम व्हॅरियंटमध्ये काय असणार आहे, तर जो टाईम असणार आहे तो कसा असणार आहे, व्हॅरी होत असणार आहे. म्हणजे टाईम व्हॅरियंट पॅरामीटर काय केले जाणार आहे, त्यामध्ये यूज केले जाणार आहे. आणि टाईम इनव्हॅरियंटमध्ये काय सांगितलं, तर त्यामध्ये टाईम कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. कॉन्स्टंट असणार म्हटल्यानंतर म्हणजे त्यामध्ये जे पॅरामीटर यूज केलेले आहे त्यांची व्हॅल्यू कशी असणार आहे, फिक्स असणार आहे. फिक्स कशी असणार आहे, समजा रेझिस्टन्स, कॅपॅसिटर, इंडक्टन्स यांची व्हॅल्यू कशी असते, कॉन्स्टंट असतील. हे पॅरामीटर काय होणार आहे, त्यामध्ये यूज केले जाणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट काय बघितलं होतं, टाईम व्हॅरियंट आणि टाईम इनव्हॅरियंटचे एक्झाम्पल्स बघितले होते. त्याचं कम्पॅरिझन बघितलं होतं. कम्पॅरिझनमध्ये पण काय सांगितलेलं आपल्याला, तर पॅरामीटर चेंज द टाईम कशामध्ये, टाईम व्हॅरियंटमध्ये. आणि टाईम इनव्हॅरियंटमध्ये काय सांगतात, पॅरामीटर डज नॉट चेंज द टाईम. सेकंड काय सांगितलं होतं आपल्याला, तर टाईम व्हॅरियंटची जी सर्किट डिझाईन आहे ती कशी आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. तसं टाईम इनव्हॅरियंटची सर्किट डिझाईन ती कशी आहे आपली, तर इझी आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं आपल्याला, ब्लॉक डायग्रामचा डिफरन्स सांगितलं. तर ब्लॉक डायग्राममध्ये काय सांगितलं, तर टाईम व्हॅरियंटमध्ये इनपुट असणार आहे, पॅरामीटर सिस्टम काय असणार, त्याचे व्हॅरिएबल असणार आहे, काय असणार आहे, आउटपुट असणार आहे. तसं टाईम इनव्हॅरियंटमध्ये काय असणार आहे, इनपुट असणार आहे, पॅरामीटर ऑफ सिस्टम आर
कॉन्स्टंट असणार आहे, त्याची पॅरामीटर सिस्टम कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे आणि आउटपुट असणार आहे. त्यानंतर त्यांचं एक्झाम्पल सांगितलं होतं. टाईम इन्व्हेरियंटचं एक्झाम्पल काय होतं, तर स्पेस व्हेकल रिस्पॉन्स कॅन डिक्रीजेसमध्ये सांगितलं होतं. टाईम काय असणार त्याचा, डिक्रीजेसमध्ये असणार आहे. तसं टाईम इनव्हॅरियंटचं ॲप्लिकेशन काय, एक्झाम्पल्स काय सांगितले होते त्यांनी, तर RLC नेटवर्क कन्सिस्ट ऑफ RLC कंपोनंट सांगितले होते त्यांनी. त्यानंतर आपण काय बघितलं, नॉन लिनियर कंट्रोल सिस्टम बघितले. नॉन लिनियर कंट्रोल सिस्टम काय सांगते, तर नॉन लिनियर कंट्रोल सिस्टमची डेफिनेशन काय सांगते, विच डज नॉट फॉलो द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. तर नॉन लिनियर जी सिस्टम आहे ती काय करत नाही आहे, तर सुपरपोजिशनचे प्रिन्सिपल काय करत नाही, ते फॉलो करत नाही. तसं लिनियरमध्ये काय केलं सांगितलं होतं आपल्याला, तर इट इज फॉलो द सुपरपोजिशन प्रिन्सिपल्स. त्याच्यात तो काय सांगितले, त्याने 2 थेरम सांगितलेले होते आपल्याला, f(x+y) आणि f(α×x) असे काय सांगितलं होतं आपल्याला, त्यांनी 2 प्रॉपर्टी सांगितल्या होत्या. त्यानंतर आपण काय बघितलं, लिनियर सिस्टम आणि नॉन लिनियर सिस्टमचं कंपॅरिझन बघितलं. नॉन लिनियर सिस्टमचं लिनियर सिस्टम आणि नॉन लिनियर सिस्टममध्ये काय डिफरन्स सांगतोय, तर सुपरपोजिशन लिनियर सिस्टम काय करते, सुपरपोजिशन थेरम काय करते, फॉलो करते. तर नॉन लिनियर सिस्टम काय करते, सुपरपोजिशन थेरम काय करत नाही, फॉलो करत नाही. सेकंड काय सांगितलं, तर कॅन बी ॲनालाइज बाय स्टँडर्ड टेस्ट इनपुट. लिनियर सिस्टम काय करते, स्टँडर्ड टेस्टमध्ये इनपुट काय करते, फॉलो करते. तर नॉन लिनियर सिस्टम काय करते, तर स्टँडर्ड टेस्ट इनपुट काय करत नाही, फॉलो करत नाही. त्यानंतर थर्ड कंपॅरिझन काय होतं त्यांचं, डू नॉट एक्झिबिट इट्स लिमिट सायकल. म्हणजे लिनियर सिस्टममध्ये कोणत्या प्रकारचं लिमिट्स नाही सायकलवरती. तसं नॉन लिनियरमध्ये काय सांगतं, एक्झिबिटेड लिमिट सायकल. त्यानंतर त्यांनी काय दिलेलं होतं आपल्याला, त्याचे एक्झाम्पल्स दिले होते. समजा लिनियर सिस्टमचं काय होतं, तर पोटेंटिमीटर काय होतं त्याचं एक्झाम्पल्स होतं, आणि नॉन लिनियर सिस्टमचं काय होतं, लॉगॅरिथमिक ॲम्प्लिफायर हे काय होतं त्याचं एक्झाम्पल्स होतं. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला, बेस ऑन, आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला बेस ऑन फीडबॅक. आपण आतापर्यंत कंपॅरिझन बघितलं, डेफिनेशन बघितलं. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, बेस ऑफ फीडबॅक. बेस ऑफ फीडबॅक कशामध्ये येतं, तर कंट्रोल सिस्टमचा टाईप येतो फीडबॅक. तर कंट्रोल सिस्टमच्या टाईपमध्ये कंट्रोल सिस्टमचे फीडबॅकचे 2 टाईप्स पडतात. 2 टाईप्स कोणकोणते असणार त्याचे, ओपन लूप कंट्रोल सिस्टम आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टम असे काय पडतात, तर फीडबॅकचे 2 टाईप्स पडतात, ओपन लूप आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. तर क्लोज लूप कंट्रोल सिस्टमचे परत 2 टाईप्स पडतात, फीडबॅक सिस्टम आणि फीड फॉरवर्ड सिस्टम. क्लोज लूप सिस्टमचे काय पडतात, परत 2 टाईप्स कळतात. ते कोणते, तर फीडबॅक सिस्टम आणि फीड फॉरवर्ड सिस्टम. तर आता आपण काय बघतोय, कंट्रोल सिस्टम बघतोय. कंट्रोल सिस्टमचे 2 टाईप्स कोणते सांगितले त्यांनी आपल्याला, ओपन लूप कंट्रोल सिस्टम आणि क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. तर क्लोज लूप कंट्रोल सिस्टमचे परत फीडबॅक सिस्टम, फीड फॉरवर्ड सिस्टम काय पडले, 2 टाईप्स पडले. तर आता आज आपण फर्स्ट बघतोय ओपन लूप कंट्रोल सिस्टमची डेफिनेशन बघणार आहोत आपण, आणि एवढ्या डेफिनेशनवर आपण आपलं लेक्चर स्टॉप करणार आहोत. तर काय सांगते आपल्याला ओपन लूप कंट्रोल सिस्टमची डेफिनेशन, तर ओपन लूप सिस्टम इज डिफाईन ॲज सिस्टम इज विच आउटपुट डिपेंड्स ऑन द इनपुट but the input of controlling input action is totally independent of the output. Definition काय सांगते आपल्याला, ओपन लूप सिस्टम इज डिफाईन ॲज इन विच आउटपुट डिपेंड्स इन इनपुट बट द इनपुट ऑफ कंट्रोलिंग इनपुट ॲक्शन इज टोटली डिपेंड्स ऑन आउटपुट. म्हणजे जे आपण इनपुट देणार आहे ते कशावरती डिपेंड्स असतं, तर आउटपुटवरती, आणि आउटपुटचं इनपुट काय करतं, त्याला कंट्रोलिंग करतं. आणि ते काय दिलं जातं आपल्याला, जे आउटपुट असतं त्याला कंट्रोल करून ते आपल्याला काय दिलं जातं, तर इनपुट ॲक्शन म्हणून काय केलं जातं, ते डिपेंड्स केलं जातं. ते कशावरती डिपेंड्स असतं, तर आउटपुटवरती डिपेंड्स असतं. त्याची जर डायग्राम बघायची म्हटलं आपण, तर त्यांनी आपल्याला डायग्राम दिलेले आहे त्याचे. तर डायग्राम कशी सांगते आपल्याला, शो जनरल ब्लॉक डायग्राम ऑफ ओपन लूप स्विच विच कंटेन रेफरन्स दिलेलं आहे. आपल्याला काय सांगितलं त्यांनी, इनपुट दिलं आहे. इनपुट दिल्यानंतर त्याने काय दिलं आपल्याला, इनपुट कसं दिलं आहे, रेफरन्स दिलेलं आहे. रेफरन्स कशाने इंडिकेट करताय, R×T ने. त्यानंतर त्यांनी सेकंड ब्लॉक दिलेला, तो कोणता दिलेला आपल्याला, कंट्रोलर दिलेला. कंट्रोलरचं काय दिलं त्यांनी, UT दिलं. UT म्हणजे काय देतं, तर आपल्याला ॲक्च्युअल सिग्नल काय करतं, ते प्रोसेस करतं. ॲक्च्युअल सिग्नल कशाला प्रोसेस करतं आहे, तर प्लॅन्ट और प्रोसेसरला देतं आहे.
म्हणजे जे इनपुट सिग्नल काय आहे, आपलं रेफरन्स इनपुट आहे ते कशावरती अप्लाय केलं आहे, कंट्रोलरवरती अप्लाय केलं आहे. कंट्रोलरवरती आपलं रेफरन्स इनपुट अप्लाय केल्यानंतर जो कंट्रोलर आपल्याला आउटपुट देतो तो कोणतं देतं आहे, ॲक्च्युअल सिग्नल देतं आहे. जे आपल्याला ॲक्च्युअल सिग्नल येतं आहे तो आपण कशावरती अप्लाय करतो आहे, प्लॅन्ट ऑर प्रोसेसवरती काय करतो आपण ॲक्च्युअल सिग्नल काय करतो आहे तर अप्लाय करतो आहे. ॲक्च्युअल सिग्नल अप्लाय केल्यानंतर आपल्याला आउटपुट सिग्नल कोणतं भेटतं आहे तर आउटपुट कंट्रोलर काय भेटतं आहे आपल्याला, आउटपुट कंट्रोलर भेटतं आहे. आता जर आपण ब्लॉक डायग्राम शो केले तर त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघू. शो द जनरल ब्लॉक डायग्राम ऑफ ओपन लूप सिस्टम विच कन्सिस्ट रेफरन्स इनपुट RT. रेफरन्स इनपुट काय कशाने इंडिकेट करतो आपण RTने. त्यानंतर काय सांगितलं, कंट्रोलर ॲक्च्युअल सिग्नल UT, प्लॅन्ट ऑर प्रोसेसर अँड कंट्रोलर आउटपुट CT. ॲक्च्युअल सिग्नल कशाने इंडिकेट करत आहे तर UTने, आणि प्लॅन्ट ऑर प्रोसेस काय अँड कंट्रोलर आउटपुट यूज करते. कंट्रोलर आउटपुट कशाने तर C/T ने काय करतात ते आपल्याला इंडिकेट करतात. सिग्नल अँड द फॉलो ऑफ सिग्नल ऑलवेज फ्रॉम द इनपुट टू आउटपुट. आणि हे सिग्नल कशावरती कसं फॉलो केलं जातं ते इनपुट टू आउटपुट काय केलं जातं फॉलो केलं जातं. त्याचं रेफरन्स जर बघितलं तर रेफरन्स इनपुट सिग्नल इज अप्लाय टू द कंट्रोलर विच. रेफरन्स इनपुट सिग्नल कशावरती अप्लाय केलं आहे तर कंट्रोलरवरती काय केलं आहे अप्लाय केलेलं आहे. विच जनरेट द ॲक्च्युअल सिग्नल. ते काय ते जे इनपुट रेफरन्स सिग्नल आपण कंट्रोलरवरती अप्लाय केल्यानंतर कंट्रोलर काय जनरेट करत आहे तर ॲक्च्युअल सिग्नलला काय करतं ते जनरेट करत आहे. आणि जे आपल्याला ॲक्च्युअल सिग्नल भेटतं आहे ते कंट्रोलर तर ते कशावरती अप्लाय केलं जातं, परत आपला प्रोसेस ऑफ प्लॅन्टवरती काय करतो आपण ते अप्लाय करतो. प्रोसेस ऑफ प्लॅन्टवरती अप्लाय केल्यानंतर आपल्याला जे आउटपुट सिग्नल भेटतं आहे ते कोणतं भेटतं आहे तर कंट्रोलर आउटपुट सिग्नल भेटून जातं आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, आपण ओपन लूप कंट्रोल सिस्टम बघितलं, त्याची ब्लॉक डायग्राम बघितले आणि डेफिनेशन बघितली. तर आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत आता क्लोज लूप कंट्रोल सिस्टम.